पुढची बातमी बघा। सरकारी नोकरीचा आमिष देत 70 लाखांची फसवणूक करण्यात आली। महाराष्ट्र महसूल आणि वन विभागामध्ये नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली। ठाणे गुन्हे शाखेकडून 3 आरोपींना अटक करण्यात आली। आरोपीकडून बनावट सही शिक्के नियुक्ती पत्र सुद्धा पोलिसांनी जप्त केले। या संदर्भात गुन्हे शाखा उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्यासोबत बातचीत केली। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। सर, खरं तर बेरोजगार तरुणांना फसवणूक मोठ्या प्रमाणात होती आणि याचे प्रमाण वाढलेलं आहे। आज तुम्ही काही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। काय नेमका प्रकार होता आणि कितीचा मुद्देमाल जो आहे तुम्ही हस्तगत केलेला आहे? तक्रारदार दर्शन पाटील राहणार भिवंडी याने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती की त्याच्याकडे 70 लाख रुपये घेऊन त्याला महसूल वन विभागामध्ये लिपिक टंकलेखक या पदावर नियुक्तीपत्र देण्यात आलं होतं आणि अर्जदारांनी तक्रारदारांनी ज्यावेळी खात्री केली की ते त्याला बनावट असल्याचं निष्पन्न झालं। त्या अनुषंगानं दर्शन पाटील याच्या तक्रारीवरून नारपोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होते। त्या तपासामध्ये अद्यापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। हे 3 आरोपी यांची मोडस ही सेम आहे। सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हेरून त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करणे, त्यांना नोकरीचं शासकीय नोकरीचं आमिष दाखवणे अशा प्रकारे त्यांची मोडस आहे। यापूर्वी त्यांच्यावर एकूण 9 गुन्हे दाखल आहेत अशा सेम प्रकारचे। त्याचबरोबर 2023ला वर्तकनगर पोलीस ठाणे येथे एका पीडित व्यक्तीनं याच प्रकरणामध्ये आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये देखील आरोपींना अटक झाली होती। त्यामध्ये ते सध्या जामिनावर बाहेर आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेचा कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।